पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारत बदला घेणार, आठवडाभरात किंवा 15 दिवसात पाकिस्तानवर होणार हल्ला, माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा अंदाज। पहलगाम हल्ल्यातील दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे। मधुबनीमधील सभेतून पंतप्रधान मोदींचे मोठ्या कारवाईचे संकेत। दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात क्रोध, सरकारकडून अपेक्षा आहेत पूर्ण होतील, सरसंघचालक यांचं सूचक वक्तव्य। पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती, भारताच्या जलशक्ती मंत्रालयाचं पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाच्या सचिवांना पत्र। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा, दहशतवादी छावण्या नष्ट करा, खासदारांची मागणी, तर सरकारच्या सर्व निर्णयांसोबत असल्याची विरोधी पक्षाची ग्वाही। काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, दहशतवादी हल्ल्यातील जखमींची घेणार भेट, पहलगामला जाऊन स्थानिक काश्मीरींशी संवाद साधतील अशी शक्यता। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधून 520 पर्यटक महाराष्ट्रात परतले, तर देशभरातून गेलेल्या 10,090 प्रवाशांनी श्रीनगर सोडलं, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। जळगाव शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं, वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असतानाच महेंद्र सपकाळ या तरुणावर गोळीबार, कुऱ्हाडीनं हल्ला करण्याचाही प्रयत्न। मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल आजपासून 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद, पाडकामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय।